चला पुढचा प्रश्न येतो, शेतकरी व ईस्ट इंडिज कंपनी यांचा टिंब महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असेल. कुठला येईल आता? रयतवारी पद्धत येईल. आता सगळ्या पद्धती समजून घेऊ एकदा आपण. आता भारत आहे, भारतामध्ये इथं बंगाल, बिहार, ओरिसा, ठीक आहे, इथं मद्रास, मुंबई, मध्य प्रांत, इकडं पंजाब, संयुक्त प्रांत, अवध, या तीन पट्ट्यामध्ये, या पट्ट्यामध्ये आणि या तीन पट्ट्यामध्ये, या पट्ट्यामध्ये कायमधारा पद्धती लागू करण्यात आली होती. या पट्ट्यामध्ये रयतवारी पद्धती लागू करण्यात आली होती आणि या पट्ट्यामध्ये महालवारी पद्धती लागू करण्यात आली होती. बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. कायमधारा पद्धत 1793 ला लागू केली होती, रयतवारी पद्धत 1820 ला लागू केली होती, महालवारी पद्धती 1823 ला लागू केली होती. कायमधारा पद्धतीचा जनक होता कॉर्नवालिस, यांनी सुरुवात केलेली होती. रयतवारी पद्धतीमध्ये थॉमस मॉन्ट्रो आणि महालवारी पद्धतीमध्ये थॉम्सन आणि बर्ड, ठीक आहे. या पद्धतीची मूळ संकल्पना जी आहे ती सर जॉन शुअरची आहे. याची जी मूळ संकल्पना होती ही जनरल रीडची होती आणि याची जी मूळची संकल्पना आहे होल्ट आणि मॅकेंजी. ठीक आहे. या पद्धतीमध्ये बंगाल, बिहार, ओरिसा मध्ये लागू झाली होती ही पद्धत. मद्रास, मुंबई, मध्य प्रांतात लागू झाली होती आणि ही पद्धत पंजाब, संयुक्त प्रांत, अवध. संयुक्त प्रांत आणि अवध एकत्रित केले की सध्याचा उत्तर प्रदेश तयार होतो. पंजाब म्हटलं की भारतातला आणि पाकिस्तान मध्ये गेलेला, ठीक आहे. या पद्धतीमध्ये भारतातला टोटल 19% एरिया होता. या पद्धतीमध्ये भारतातला टोटल जवळपास 51% एरिया होता आणि या पद्धतीमध्ये 30% एरिया होता भारतातला, ठीक आहे. या पद्धतीमध्ये महसूल जो होता तो 50% होता. या पद्धतीमध्ये भारतात जमा केलेला जो महसूल होता ते 30 ते 50% होता आणि या पद्धतीमध्ये जवळपास 55 ते 60% होता. म्हणजे या पद्धतीत सर्वात जास्त महसूल जमा केला जायचा. बेसिक गोष्टी या ठिकाणी काही लक्षात घेत चला. आता पुढचा मुद्दा काय? कायमधारा, कायमचा धारा ठरवून देण्याची पद्धती. म्हणजे काय? शेतकऱ्यांना लिलाव करून दिला, जमीनदारांना इथं जमीनदार नियुक्त केले महसूल जमा करण्याकरता. त्यांना सांगितलं प्रत्येक शेतकऱ्यांकडून जेवढं उत्पादन होईल त्याच्या 50% महसूल जमा करा. मग त्याने महसूल जमा केला 50%, त्यातला 89% जेवढा जमा होईल तो 100% मानला. 89% इंग्रजांना देण्याची तरतूद आणि 11% जमीनदारांना महसूल राहणार, अशा प्रकारची पद्धती होती. मग एका जिल्ह्यामध्ये एक जमीनदार नियुक्त केला, त्याने त्या जिल्ह्यातून महसूल जमा केला, 100 टन झाला. 100 टन पैकी 89 टन इंग्रजांना द्यायचं, 11 टन स्वतःकडे ठेवायचं. अशा प्रकारची पद्धती होती. पण जमीनदार 11%वर खुश होते का? अजिबात नाही. जमीनदार काय करायचे, इथं 50% नाही, लेखी सांगायचे 50% जमा केला, पण जमा करताना 60% जमा करायचे. म्हणजे पुढची ती 10% पण हे घेऊन टाकायचे आणखी. आले लक्षात? तर अशा पद्धतीनं या जमीनदाराने या ठिकाणी शेतकऱ्यांचं शोषण केलेलं होतं. मग आता या ठिकाणी जनरल रीडच्या लक्षात आलंय की सरकार आणि जनता यांच्यामध्ये जमीनदारी, इथं जमीन महसूल जमा करणार कोण आहे? जमीनदार आहे. इथं जमीन कोण महसूल करत होतं? नोकरदार, सरकारी नोकर. म्हणजे डायरेक्ट सरकारचा आणि जनतेचा संबंध होता. इथं जनता आणि सरकारमध्ये जमीनदार होते, मध्यस्थ होता इथं. लक्षात?
इथं सरकारी नोकर होते आणि इथं जमा कोण करायचं महसूल? गावाचा जो प्रमुख राहायचा त्याच्याकडे राहायचं बघा. ठीक आहे. आता पुढचं आहे, इथं जमिनीचा मालक कोण होता? जमीनदार. शेतकरी जो शेती करतो त्याच्या मालकीची जमीन नव्हती. इथं जमीनदाराला, ज्या जमीनदाराला तो जिल्हा दिला त्या जमीनदाराच्या मालकीची जमीन होती. इथं जो शेतकरी शेती कसतो त्याच्या नावाची जमीन होती. आणि इथं गावाच्या मालकीची जमीन राहायची. गाव म्हणजे महल, आणि त्यावरून महालवारी असं नाव पडलं ते. आलं लक्षात? या पद्धतीमध्ये महसूल अन्नधान्याच्या स्वरूपात घेतला जायचा. या पद्धतीमध्ये रोख रकमेच्या स्वरूपात महसूल घेतला जायचा. आणि या पद्धतीमध्ये रोख रक्कम असेल तर रोख रक्कम द्या, अन्नधान्य असेल तर अन्नधान्य द्या. अशा प्रकारचं या ठिकाणची तरतूद होती बघा. आलं लक्षात? मग आता या ठिकाणी जमीनदार शेतकऱ्यांकडून जमा करणार, इंग्रजांना देणार, काही रक्कम 11% स्वतःकडे ठेवणार. या पद्धतीमध्ये सरकारी नोकरदार या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याकडे कागद राहायचा, त्याच्याकडे जमीन किती आहे, उत्कृष्ट किती, मध्यम किती, निकृष्ट किती, एक पीक येणार जमीन किती, 2 पिके येणार किती, 3 पिके येणार किती. आणि त्याचा जवळपास 33% ते 40% महसूल या ठिकाणी आकारला जायचा या पद्धतीमध्ये. तर अशा पद्धतीने या 3 पद्धती लक्षात ठेवायच्या. झालंय का? ओके. पुढचा प्रश्न, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल करीत असत? मग रयतवारीच. या पद्धतीत महसूल कोण जमा करणार? जमीनदार. या पद्धतीत गावाचा जो प्रमुख आहे तो महसूल जमा करणार. झालंय? पुढचा प्रश्न, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? रयतवारी पद्धतीचा, मी रयतवारीवरती सगळे प्रश्न घेतलेले आहेत. कायम धारावरती आणि महालवारीवर घेतलं नाही, कारण भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा आहे आपल्याला, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न राहण्याची शक्यता रयतवारीवरतीची, म्हणून रयतवारीशी संबंधित प्रश्न घेतलेले. बाकी सांगतोच ना. ठीक आहे. मग आता कोणत्या प्रांतात लागू केली होती? आता 2-2च दिले त्याने, मग या हिशोबाने हे तिसरा एक दिला असेल, मध्य प्रांत पण असता मग आणखी. झालंय? ओके. 1857च्या उठावाचे परिणाम खालील प्रमाणे दिसतात. उठावाचे कोणते कोणते परिणाम आहे? आता 1857च्या उठावावरती प्रश्न सुरू झाले. आता काय काय परिणाम आहे बघा. कंपनीच्या शासनाचा शेवट झाला का? झालाय. कंपनीचा शेवट झाला ना. भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. आता हे संदिग्ध आहे, निगेटिव्ह आलंय, त्यामुळे असं सोडायचं त्याला. स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली, बरोबर आहे. सैन्याची पुनर्रचना केली, बरोबर आहे. आता पहिला मुद्दा हे बघा, अ क ड आहे का? मग अ क ड आहे याचा अर्थ ब चा काही संबंध नाही, सरळ त्याचा अर्थ हा होतो. लक्षात? त्यांनी प्रशासनात भारतीयांना नोकऱ्या देण्याचं राणीच्या जाहीरनाम्यातच आश्वासन दिलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण मग असं संदेश द्यायला लागले ना, बाजूला ठेवायचं कधी पण. ठीक आहे. आता कंपनीच्या शासनाचा शेवट झाला म्हणजे काय? राणीने जाहीरनामा प्रस्तुत केला आणि जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की इथून पुढे कंपनीचे राजवट बरखास्त करण्यात येत आहे आणि प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटची राजवट येत आहे किंवा राणीची राजवट येत आहे म्हणून. ठीक आहे. स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली म्हणजे आता या ठिकाणी भारतीयांच्या लक्षात आलं की इतका मोठा उठाव करून सुद्धा इंग्रजांची राजवट जात नसेल तर आता त्यांच्यासोबत मिळतं जुळतं घेण्यातच भलाई आहे. आणि म्हणून मिळतं जुळतं घ्यायचं म्हणजे काय? इंग्रजांच्याच आता भाषा शिकून त्यांच्या नोकरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता भारतीयांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली, त्यांना नोकऱ्या द्यायला सुरुवात झाली. मग इंग्रजी जाणणारा एक वर्ग तयार झाला आणि या इंग्रजी जाणणाऱ्या वर्गाच्या वाचनामध्ये इंग्लंड मधले जे काही पुस्तकं जी आहे इंग्लिश मधून ते वाचण्यात आली आणि यातून मग भारतातला इंग्रजी जाणणारा जो वर्ग आहे तो मध्यम वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे. आणि यांच्या लक्षात आलं इंग्लंडमध्ये क्रांती झालेल्या आहेत, फ्रान्समध्ये क्रांती झालीत, अमेरिकन राज्य क्रांती झाली आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या राजाच्या विरोधात सामान्य जनता एकत्रित आलेली. मग अशाच प्रकारे इंग्रजांची राजवट आपल्यावर आपण एकत्र काय येऊ नये. आणि यातून मग या सुशिक्षित मध्यमवर्गीय सामान्य लोकांना संघटित करायला सुरुवात केली. त्यातून पुढे काँग्रेस नावाची संघटना स्थापन झाली आणि काँग्रेसनं वेगवेगळे आंदोलन उभारून मग सामान्य लोकांना संघटित करून इंग्रजांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेली आहे बघा. सैन्याची पुनर्रचना केली. सैन्याची पुनर्रचना करण्याकरता पीलच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली, ज्याला पील कमिटी म्हणतात बघा. कारण सगळ्यात जास्त 1857 उठावामध्ये सहभागी झाला होता
भारतीय सैनिक जो इंग्रजांच्या नोकरीला होता, आणि म्हणून मग आता पूर्ण भारतीय लष्कर बरखास्त करून नाही, धोकादायक आहे, कारण एवढं लष्कर आणायचं कुठून सांभाळण्याकरता, कारण इंग्लंडकडे एवढी लोकसंख्या पण नाही, आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं भारतीय लोकांवरतीच भरोसा ठेवावा लागेल, पण हे भारतीय सैन्य आपल्या विरोधात जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. याकरता पील कमिटीने शिफारशी केल्या होत्या भारतीय सैनिकांची संख्या कमी करावी, आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी एका इंग्रजांच्या पाठीमाग 2 भारतीय ठेवा बंगाल प्रांतामध्ये, आणि मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये एका इंग्रजांमाग 3 भारतीय ठेवा. पहिली तरतूद. दुसरी तरतूद केली, जातीनुसार ज्या फलटणी आहेत त्या जातीनुसारच्या फलटणी बरखास्त करा. जसं अगोदर महार बटालियन, गुरखा बटालियन, मराठा बटालियन जातीनुसार फलटणी होत्या, त्या बरखास्त करा. आणि मग बटालियनचे नाव तेच ठेवलेत, पण त्या बटालियन मध्ये सर्व जाती धर्माचे लोक घ्या, जेणेकरून जाती भावना तीव्र होणार नाही याची काळजी घ्या. नंबर 3 ची तरतूद केली होती पील कमिटीनं, महाराष्ट्रातले मराठी भाषिक जे बटालियन आहे ते टाका आसाम मध्ये, आसामची जी रायफल आहे ते टाका तामिळनाडूत, तामिळनाडूतले जे काही फलटणी ती टाका महाराष्ट्रात, जेणेकरून मराठी भाषिक गेले आसाम मध्ये त्यांना त्यांची आसामी समजणार नाही, आणि आसामी लोकांनी यांची मराठी समजणार नाही, म्हणजे तिथल्या लोकांना जाऊन मिळणार नाहीत ते. या कमिटीच्या शिफारशी होत्या बघा. ठीक आहे, तर परिणाम काय काय झाले ते लक्षात घेतले पाहिजे आपण. पुढचा आहे डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर, ही 1857च्या उठावाची कारण आहेत. कुठल्या प्रकारची कारण आहेत ही? सामाजिक आहे, राजकीय, आर्थिक आहे, लष्करी आहे? राजकीय कारण आहे ती. अरे लक्ष, हे राजकीय कारण आहे. सामाजिक कारण काय रे? भारतीयांना दुय्यम वागणूक मिळणे, टाकून बोलणे, अस्पृश्यता. लक्षात, इंग्रजांनी वेगवेगळे कायदे कानून केलेत, सतीबंदी कायदा असू द्या, नरबळीबंदी कायदा असू द्या, बाल हत्तीबंदी कायदे असू द्या. लक्षात, ती सामाजिक कारणे आहेत. आर्थिक कारण काय राहील? आर्थिक शोषण, वेगवेगळ्या महसूल पद्धतीमुळे भारतीयांवरती होणारा अन्याय अत्याचार, भारतीय लोकांचा पगार कमी असणे, ही आर्थिक कारणे. ठीक आहे. आणि लष्करी कारणामध्ये मग आपल्याला माहिती आहे लष्करामधली त्या लोकांच्या फलटणी. ठीक आहे. इंग्रज आणि भारतीय लष्करातला पगारातला तफावत, आणि मग कारतूस प्रकरण वगैरे ते या ठिकाणी येईल बघा. तर हे राजकीय, हे जी मुद्दे आहेत हे राजकीय कारण आहे बघा. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? कोण आहे मग? अशोक मेहता आहे. हे बघा 1857 उठावावरती बरेच पुस्तकं लिहिल्या गेलेली आहेत, त्यापैकी एक आहे ग्रेट रिबेलियन आहे. अशोक मेहता यांनी 1977 ला लिहिलेले पुस्तक आहे, आणि या पुस्तकात त्याने 1857 उठावाला काय म्हटलेले? राष्ट्रीय उठाव म्हटलेले. लक्षात, तर त्याला राष्ट्रीय उठाव संबोधलेले त्याने. 1857 स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ कोणाचा आहे? वि. द. सावरकरांचा आहे, ज्यामध्ये त्याने 1857 उठावाला काय म्हटलेले? प्रथम स्वातंत्र्य लढा म्हटलेले. आलं लक्षात? जोड्या लावा. मग आता यामध्ये स्तंभ अ आणि स्तंभ ब, एका बाजूला 1857 उठाव मधलं ठिकाण आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणचा उठाव कोणी दडपून टाकलेला आहे. मग आता ह्या ठिकाणी अगोदर थोडक्यात नकाशे घेऊ आपण. हे बघा, हा भारताचा नकाशा आहे. आता वेडा वाकडा काढतो, समजून घ्या. पहिलं मेरठ आहे, मेरठला या ठिकाणचं उठावाचं नेतृत्व केलं होतं भारतीयांनी कदम सिंग नावाच्या व्यक्तीनं, आणि हा उठाव दडपून टाकला होता कॅम्बेलना. ठीक आहे. दुसरं दिल्ली आहे, दिल्लीचं नेतृत्व केलं होतं बहादूर शाह जफरनं, पण बहादूर शाह जफरचं वय जास्त होतं, 90 वय क्रॉस झालेलं होतं, म्हणून प्रत्यक्ष नेतृत्व केलं होतं बख्त खान नावाच्या एका शिपायानं. आणि इथला उठाव दडपून टाकला होता निकोलसन, हडसन आणि लॉरेन्स या तिघांनी दडपून टाकला होता. त्याच्यानंतर लखनौचं नेतृत्व केलं होतं बेगम हजरत महलनं. हा उठाव दडपून टाकला होता कॅम्बेल आणि आउट्रमनं. नंतर कानपूरचं नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवेनं, आणि हा उठाव दडपून टाकला होता कॅम्बेल आणि हॅवलॉकनं.
ठीक आहे. नंतर झाशीचे नेतृत्व केलं होतं राणी लक्ष्मीबाई आणि हा उठाव दडपून टाकला होता सर हिरोजना. नंतर जगदीशपूर बिहार म्हणा कुंवरसिंगनं नेतृत्व केलेलं आहे आणि हा उठाव दडपून टाकला होता विल्यम टेलर आणि डगलसना. ठीक आहे. नंतर अयोध्या मौलवी मोहम्मद अल्ला यांनी नेतृत्व केलं होतं, उठाव दडपून टाकला होता कॅम्बेलना. त्याच्यानंतर वाराणसी अवध, ठीक आहे, त्याचं नेतृत्व केलं होतं लियाकत अली खान आणि हा उठाव दडपून टाकला होता कर्नल नीलनं. तर हे उत्तर भारतातली स्थिती आहे, ही उठावाची ठिकाणं, त्या ठिकाणचं नेतृत्व आणि उठाव कोणी दडपून टाकला त्याबद्दलची थोडक्यात माहिती. याच्यावर प्रश्न कसा होता, कानपूरचा उठाव कोणी दडपून टाकलात? मग हॅवलॉक नाहीये, मग कॅम्बेल आहे. ठीक आहे. झाशी सर हिरोज आहे, बनारस कर्नल नील आहे, दिल्ली हॉडसन झालंय ते. ओके. आता असा पर्याय आहे का? पण 3 1 2 4 3 1 2 4 ओके आहे, ते पण बघत चला. तसं आपण आपलं वरतीच बघसाल, तसं पाहिलं याच्यातच उत्तर आलो ते 3 वरूनच. पुढचा प्रश्न घ्या. 1857 उठावाचे वैशिष्ट्य काय? काय वैशिष्ट्य आहे? मग या उठावामध्ये हिंदू जितके सहभागी झाले त्याच्यापेक्षा जास्त आक्रमकतेने मुस्लिम सहभागी झालेत आणि ही दोन्ही समाज एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरोधात गेले होते. लक्षात. तर हेच वैशिष्ट्य या आंदोलनाचं, या उठावाचं आहे. 1857 उठावाचे तत्कालीन कारण काय? किती आहे? 1 नंबर काडतूस. मग आता हे लक्षात घ्या, पहिले राजकीय कारण लक्षात घेतलं पाहिजे. राजकीय कारणामध्ये डलहौसीचं साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, लक्ष, दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण, तर हे राजकीय कारण होते. सामाजिक कारणामध्ये भारतीयांना मिळणारी अमानवी वागणूक, त्यानंतर भारतीय समाजामध्ये केलेला हस्तक्षेप, त्यानंतर ख्रिश्चन धर्मगुरूंना भारतात धर्मप्रसाराची दिलेली परवानगी, हे सामाजिक कारण होते. त्याच्यानंतर आर्थिक कारणामध्ये आपल्याला माहिती आहे भारताचं केलेलं आर्थिक शोषण, त्याच्यानंतर नगदी पिकं घेण्याची सक्ती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या महसूल पद्धतीचा अवलंब करून भारतीयांकडून जास्तीचा महसूल जमा करणे, ही आर्थिक कारण होती. मग लष्करी कारणामध्ये या ठिकाणी भारतीय लष्कराला या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा पगारातली तफावत, हे त्यांची प्रमुख कारण होती नाराजीची. आणि लढाई करताना भारतीय लष्कराला पुढे पाठवलं जायचं, जेणेकरून शत्रूच्या हल्ल्यात, ताज्या हल्ल्यात कोणी मारले गेले तर भारतीय लोक मारले जाईल आणि काही घायल होईल. आणि मग नंतर इंग्रजांची ताजीतावानी फौज येणार, कारण भारतीय लोकांकडून समोरचे काही घायल झालेले आहेत. मग आणि मग इंग्रजांची फौज समोरच्याला खतम करणार, म्हणजे विजय झालो आमच्यामुळं, पराभूत झालो तुमच्यामुळं, असा प्रकार होता. लक्षात. आणि या सगळ्या कारणामुळं वातावरण तप्त झालं आणि याच्यामध्ये आग लावणारं कारण कुठलं ठरलं? मग काडतूस प्रकरण. मग काडतूस प्रकरणाबद्दल लक्षात ठेवा की मंगल पांडे असं पाणी पिण्यासाठी चाललेला असताना मग एका अस्पृश्यांनी या ठिकाणी त्यांचा लोटा पाणी पिण्यासाठी मागितला होता. त्यावेळेस मंगल पांडे नकार दिला होता. मग त्यावेळेस त्याने सांगितलं मी बाटल्या जाईल. मग त्याने सांगितलं आता चरबीयुक्त काडतूस येणार आहे आणि मग त्यावेळेस तुमचे धर्म कसा राहतो मी ते बघतो. आणि इथून पुढे मग मंगल पांडे भडकला गेला. मंगल पांडे त्याच्या अधिकाऱ्याकडे गेला. तो बाराकपूर छावणीत होता, 34 क्रमांकाच्या फलटणीमध्ये होता. मंगल पांडे उत्तर प्रदेश मधला ब्राह्मण वर्गाचा, आणि म्हणून त्याच्या अधिकाऱ्याला त्याने विचारलं की चरबीयुक्त काडतूस येत आहे का? मग अधिकाऱ्याने होकारा दिलं नाही, नकारा दिलं नाही. रागारागात त्याने त्याच्याकडची बंदूक त्याच्यावर चालवली आणि मग या ठिकाणी मेजर हुसेनला मारून टाकलंय. लक्षात. आणि त्याच्यानंतर मग बातमी प्रसारित झाली की चरबीयुक्त काडतूस येत आहे. तर ही जी काडतूस होते रायफली होत्या, लक्षात, एनफील्ड नावाच्या रायफली होत्या. आणि या रायफलला ज्या काही गोळ्या होत्या त्या चरबीने बांधलेल्या होत्या. आणि ही चरबी या ठिकाणी मग गायीची आणि डुकराची अशी सिस्टमॅटिक एक अफवा प्रसारित करण्यात आली होती. कारण गाय हिंदूंसाठी पवित्र होतं आणि डुक्कर मुस्लिमांसाठी निषिद्ध होतं, जेणेकरून दोन्ही धर्मीय लोक या ठिकाणी बिथारले जातील. आणि हेच झालं मग. आणि यातून मग या मुद्द्यावरून या ठिकाणी बंगालमधल्या सैनिकांनी वापरण्यास नकार दिला, म्हणून मग मेरठला पाठवलं. मेरठला 85 क्रमांकाच्या घोडदळानं वापरण्यास नकार दिला, म्हणून ते बरखास्त केलं. त्यांना नग्न करून या ठिकाणी सगळ्या फलटणभर फिरवलं
आणि नंतर मग तिथं असलेल्या भूदालाला सांगितलं सोमवारी तुम्हाला वापरावं लागेल, शनिवारचा दिवस होता, सोमवारी तुम्हाला वापरावं लागेल, नसता तुम्हाला सुद्धा नग्न करून तुरुंगात टाकू म्हणून. मग शनिवारी रात्रभर हे सैनिक झोपलेच नाही भूदल. रविवारी दुसऱ्या दिवशी सुट्टी. लक्षात. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना झोपेत असतानाच कोणीतरी सैनिकांनी येऊन सांगितलं सगळे इंग्रज लोक चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी एकत्र आलेले आहेत म्हणून. बस सैनिकांनी बंदुका घेऊन चर्चवरती आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी हल्ला करून मग उठावाला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीनं काडतूस प्रकरणातून उठावाला सुरुवात होती बघा. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? कुठला आहे? 1 नोव्हेंबर आहे, पण 1857 की 58? 1858 ला. लक्षात. राणीचा जाहीरनामा या दिवशी प्रकाशित झालेला आहे. हा राणीचा जाहीरनामा कुठं प्रकाशित झाला? अलाहाबाद. कोणी प्रकाशित केलं? कॅनिंग. वाचन कोणी केलं? कॅनिंगना. आणि राणी कोण होती या कालखंडात? मग विक्टोरिया ही राणी होती. झालंय. आणि कंपनीची बरखास्त कधी झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनी कधी बरखास्त झाली? कंपनी बरखास्त झाली 1 ऑगस्ट 1858 ला. आणि राणीचा जाहीरनामा, मग राणी जाहीरनामा त्याच वेळेला प्रकाशित झाला तिकडं, पण भारतात त्याचं वाचन झालं 1 नोव्हेंबर 1858 ला. झालंय का? हा. 1857 उठाव स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधलं? सावरकरांनी संबोधलेले. विदा सावरकर. आणि सावरकर पर्याय नाहीये, पण प्रश्न हाच आहे, मग काय पर्याय राहील? म्हणजे सावरकराबरोबरच कोणी संबोधलं स्वातंत्र्य लढाया? पंडित नेहरूंनी पण स्वातंत्र्य लढा संबोधलेला 1857 उठावला. झालंय का? ओके. मग आता नर फाटकना काय म्हटलेलं आहे 1857 उठावाला? शिपायांची भाऊगर्दी. रॉबर्ट्सना काय म्हटलेलं आहे? सैनिकांचे बंड. आर्ची मुजुमदारना काय म्हटलेलं आहे? उत्तरेकडील जनतेचा उठाव. झालंय काय? ओके. लॉर्ड कर्जन कालीन रॅले आयोगाचा संबंध कशाशी होता? रॅले आयोग कशाशी संबंधित होता? सकाळी बोललेलं आपण. हा, शिक्षणाशी. पण आता शिक्षण हे 2-3 शिक्षण दिलेत, याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना. शिक्षण असलं पाहिजे, हे नसलं पाहिजे. आपण आता बऱ्याच वेळा सांगितलं ना, समान कॉमन जे आहेत त्याच्यावर उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. आता पाहिलं पण बघा, रॅले आयोग कधीचा आहे? 1902 आहे. कोणी नियुक्त केला होता? कर्जनने नियुक्त केला होता. या आयोगाने ज्या शिफारशी केल्या ते उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. कुठल्या कुठल्या आहे? उच्च शिक्षण मातृभाषेतून असावे, उच्च शिक्षणावर सरकारचं नियंत्रण असावं, उच्च सरकारच्या नियंत्रणाखाली खासगी महाविद्यालयांवरती नियंत्रण बसवण्यात यावं, या तरतुदी होत्या याच्यामध्ये. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारं शिक्षण असावं, या तरतुदी या रॅले आयोगाच्या. आणि रॅले आयोगाच्या शिफारशीवर कुठला कायदा झाला? मग विद्यापीठ कायदा झाला ना. कधी? 1904 ला. मग विद्यापीठ कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? रॅले आयोगावर. रॅले शिक्षणाबाबतचा आयोग आहे. आणि शिक्षणामध्ये पण कुठल्या शिक्षणावर शिफारशी आहे? उच्च शिक्षणाची संबंधित तरतुदी. झालं क्लिअर? ओके. बंगाली साहित्यातील नील दर्पण याच्याबद्दल बोललेलं आपण. ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात येते? नाटक आहे. कोणी रचलेली आहे? कधीची आहे? 1860 ची. कोणी लिहिलंय? दीनबंधू मित्रा. आणि याच्यावरती कोणी पिक्चर काढलेला आहे? देव आनंद.
नील दर्पण नावाचंच नाटक आहे, त्याच्यावरती पिक्चर लिहिलेलं आहे, आपलं पिक्चर तयार केलेलं आहे देव आनंदनं. बघितलं असेल ना. पुढचा, प्रशासकीय सेवेसाठी विद्यापीठाची पदवी आवश्यक असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटलेले आहे? अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलेले आपण. राधाकृष्णन आयोग कधीचा आहे? 4849 आहे. NHUGC ची स्थापना करण्याची शिफारस केली होती. यांनी सांगितलं होतं की प्रशासकीय पदासाठी पदवी आवश्यक असू नये. ठीक आहे. कोठारी आयोग कधीचा आहे? 64चा. यांनी 10+2+3 आकृतीबंध सुचवलेला आहे. त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं आहे. शिक्षणावर 6% खर्चाची तरतूद शिकवलेली आहे, सांगितलेली आहे. अंतर कमिटी कधीचा आहे? 1882. कोणाचा कालखंड आहे? रिपन. त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. लक्षात. महिला शिक्षणाच्या विस्ताराची शिफारस आहे. पुढचा मुद्दा आहे विद्यापीठ कायदा. परत आला. कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? बघा, हे उलटे पालटे करूनच प्रश्न आलेले आहेत ना पुढचे. रॅली आयोग. मग रॅली आयोग कधीचा आहे? 2चा आहे. कशावर आधारित आहे? शिक्षणामध्ये कोणतं? उच्च शिक्षण. हंटर कमिटी प्राथमिक शिक्षण. सॅडलर आयोग व्यावसायिक शिक्षण. पुढचं कमिशन परत उच्च शिक्षण. पुढचं कमिशन कधीच आहे? 54चं आहे. हंटर कमिटी 82ची आहे. ओके. सॅडलर आयोग 17चा आहे. झालंय. पुढील शिक्षण आयोगाची कालक्रमानुसार मांडणी करा. शिक्षण आयोग सकाळी आपण क्रमाने मांडणी केलेली आहे. बघा, पहिला येईल हा 1854चा आहे, हा 1882चा आहे, हा 1917चा आहे, हा 1902चा आहे. पहिले येईल ड, मग ब, अ आणि क. ड ब अ क. अरे लक्षात. बघा, याला हे वर्ष माहिती पाहिजेत. आता वर्ष विचारलं जात नाही, पण वर्ष माहिती असल्याशिवाय उत्तर येत नाही, हे पण लक्षात घ्या. टिंबटिंबला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना चार्टा म्हणतात. पुढचा खलिता कधीचा आहे? 54चा आहे. कोणाचा कालखंड आहे? डलहौसीचा कालखंड आहे. कशावर भर दिला होता यांनी? उच्च शिक्षणावर भर दिला होता. विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती यांनी. ठीक आहे. हा कायदा कशावर आधारित आहे? मग 4चा विद्यापीठ कायदा थॉमस रॅली आयोगावर आधारित आहे. मेकॉलेचा प्रस्ताव आहे हा. हा बेंटिंगचा कालखंड आहे. हंटर कमिटीचा रिपनचा कालखंड आहे. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केली होती? ॲनी बेजंटनं सुरुवात केलेली आहे. हे बघा, ॲनी बेजंट जे आहेत ते आयर्लंडच्या होत्या. आयरिश म्हणतात त्यांना. आयर्लंड कुठे आलं? हा युरोप खंड आहे. इथं ब्रिटन आहे बघा, ब्रिटनच्या इथं लागून इथं आयर्लंड आहे. इथल्या होत्या त्या. आयरिश म्हणतात त्यांना. आणि ह्या भारतात आलेल्या 1893ला. 1893 पासून मरेपर्यंत भारतातच होते. कशासाठी आल्या होत्या? 1875ला न्यूयॉर्कला थिऑसॉफिकल सोसायटी नावाची संघटना स्थापन केली होती. कर्नल ऑलकॉट आणि मॅडम ब्लॉट हास्किना. थिऑइस्ट वर्ग तयार करणे, ईश्वराला मानणारा वर्ग तयार करणे, आणि यामध्ये या सहभागी झाल्या होत्या. आणि मग कर्नल ऑलकॉटनं सांगितलं की भारतामध्ये तुम्ही आपल्या संघटनेचा विस्तार करण्याचं काम हातात घ्या. म्हणून 1893ला त्या भारतात आल्या आणि भारतभरात जागोजागी त्याने थिऑसॉफिकल सोसायटीच्या 1600 पेक्षा अधिक शाखा स्थापन केल्या. मग भारतभरामध्ये काम करत असताना 1893 पासून 13 पर्यंत 20 वर्षे त्यांनी भारतातली गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी जवळून बघितली. आणि यातून त्यांच्या लक्षात आलंय भारतीय लोकांना या ठिकाणी गरिबी दारिद्र्यातून बाहेर काढायचं असेल तर भारतीय लोकांकडे काही अधिकार देणं गरजेचे. स्वराज्याचा अधिकार, होम रूल लक्षात, आणि होम रूल देणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी मग
या ठिकाणी इंग्रजांकडे होम रूलची मागणी केली, इंग्रजांनी नकार दिला. म्हणून मग राजकीय क्षेत्रात काम करण्याकरता होम रूलची जनजागृती करण्याकरता त्यांनी 2 वृत्तपत्र 1914 काढली, मग कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. आणि या मार्फत त्यांनी होम रूलचा या ठिकाणी प्रचार करायला सुरुवात केली. आता होम रूल नावाचं जे आंदोलन आहे हे भारताच्या अगोदर कोणी सुरू केलं होतं, कुठल्या देशात सुरू झाला असा एक वेळेस प्रश्न होता. कुठल्या देशात सुरू झालं होतं? मग आयर्लंड. आणि आयर्लंड मध्ये याचं नेतृत्व कोणी केलं होतं? रेडमंड या व्यक्तीने केलं होतं. आणि मग त्या इंग्लंडनं त्या आयर्लंडला स्वराज्य दिलं होतं, होम रूल दिलं होतं, लक्षात. आणि हे रेडमंड नावाचे व्यक्तीच ॲनी बेझंटचे वडील होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर या आंदोलनाचा पगडा होता. पण ते सामाजिक क्षेत्रात होत्या. आणि मग 1914 नंतर मग त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. यासाठी होम रूल लीग नावाची संघटना काढली मग आडीआरला, आणि त्याचा प्रचार करण्यासाठी ही 2 वृत्तपत्र काढली, लक्षात. संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणी सुरू केले? राजाराम मोहन रायने सुरुवात केलेली. कधीचे वृत्तपत्र? 1821 चे. त्याचे पहिले संपादक कोण होते? भवानी चरण बॅनर्जी. हे पहिले संपादक होते त्याचे. हे साप्ताहिक होते तसं ते. भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा जनक कोणाला म्हणतात? मेटकाफ हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक आहे. हिक्की यांनी 1780 ला कुठलं वृत्तपत्र काढलं होतं? द बेंगॉल गॅझेट. जेम्स हिक्की. हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र. पण पहिलं मराठी वृत्तपत्र म्हटलं दर्पण, 1832, 6 जानेवारी. आता मराठी विचारतात की भारतातलं पहिले विचारतात की महाराष्ट्रातलं पहिले विचारतात, त्याच्यानंतर उत्तर राहील. झालंय. ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? कोणी केली? सोपं आहे ना ते, राजाराम मोहन राय. आता कधीची स्थापना आहे? 1828. आता हेनरी डेरोजिओ यांनी कुठली संघटना काढली? यंग बेंगॉल. ठीक आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, भरपूर संस्था आहे त्यांचे. यांचं कार्य कशाशी राहिलेलं आहे? ईश्वरचंद्र विद्यासागर, विधवा विवाह. विधवा विवाह नावाचं त्यांचा ग्रंथ पण होता. आणि यांचं काम पण हेच विधवा विवाह. हेनरी डेरोजिओ जे यांनी सामाजिक ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. यांचं सुद्धा तेच आहे, सामाजिक. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची कोणत्या वर्षी स्थापना केली? 1897 ला केलेली. लक्ष, याला मागच्या वर्षी 125 वर्षे पूर्ण झालेली. त्या हिशोबाने आपण तो प्रश्न घेतलेला आहे. आता याच्यामध्ये पण लक्षात ठेवा कोणी केली स्थापना? ही इथं केलेली आहेच नाव, मला वाटलं नाव नाही. स्वामी विवेकानंदांनी केलेली. याच्यामध्ये पण लक्षात ठेवायचं 1886 आणि 1897. 1886 ला रामकृष्ण मठाची स्थापना आहे. मठ विचारलं तर 1886, आणि रामकृष्ण मिशन विचारलं तर 1897. फरक काय? इथं रामकृष्ण परमहंस यांचा विचार प्रसारित करण्यासाठी कार्यकर्ते घडवणे, आणि या कार्यकर्त्यांतून मग सामान्य लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी ही संस्था आहे. मग ही सामान्य लोकांसाठी आहे, हे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी. एक लक्षात दे. रामकृष्ण परमहंस हे कोलकात्यातल्या एका महादेवाच्या मंदिराचे ते पुजारी होते. आणि कॉलेजला जाताना स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र दत्त त्या मंदिरात दर्शन घेऊन पुढे जायचे. त्यामुळं त्यांना लक्षात आलं, अरे हा मुलगा रोज येतो जातो. मग असेच गप्पा दोघांच्या झाल्या मंदिराच्या बाहेर. आणि तिथून पुढं मग या ठिकाणी मग सहज विचारलं होतं विवेकानंदांनी की ईश्वर असतो का? रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलं आहे. मग दुसरा प्रश्न होता, आहे मग मूर्तीत असतो का? त्याने सांगितलं नाही. मग कुठे असतो? त्याने सांगितलं तुझ्यात आहे, माझ्यात आहे, यांच्यात आहे.
आणि मग तिथून पुढं त्याने खऱ्या अर्थानं सांगितलं मानवतावाद म्हणजे ईश्वर आहे, बाकीचं काही नाही. म्हणजे आपण आपल्या आतमध्ये ज्या वेळेस जाऊ त्यावेळेस मग आपल्या लक्षात येत आहे की आतमध्ये या ठिकाणी मग एक मुद्दा आहे की जो आपला विचार करण्याचं काम करतो, लक्षात, चांगलं वाईट सांगण्याचं काम करतो, तो म्हणजे आत्मा आहे. आणि आणखीन आत्म्यामध्ये गेलं की मग जो चांगला विचार करणार आहे त्याला नाव दिलं परमात्मा. म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये चांगला आणि वाईट विचार करणारे दोन्ही पण आपल्या डोक्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. चांगला विचार करत असेल तर तोच ईश्वराचा अंश आहे. तुम्ही आम्ही वाईट विचार करत असू तुम्हीच राक्षस आहात. देव आणि दानव तुमच्या आमच्यामध्ये, तो इतरत्र नाही. आणि अशा पद्धतीनं मानवामध्ये ईश्वर शोधण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून 1893च्या सर्व धर्म परिषद जी झाली होती शिकागोला, त्या ठिकाणी भाषण करताना त्यांनी सांगितलं होतं की पाश्चात्य देशामध्ये भौतिकवाद आहे, ते ईश्वराला मानत नाही. अमेरिका, युरोपियन लोक तिकडे भौतिकवाद आहे आणि भारतीय लोक अध्यात्मवादी आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्याशिवाय विकास होणार नाही. मग याचं उदाहरण दिलं होतं त्यांनी. काय? अमेरिकन लोकांना सांगितलं तुम्ही दुखायला लागलंय तर काय करता? दवाखान्यात जातात. आमचे लोक मंदिरात जातात, पूजा अर्चा करतात, रक्षा वगैरे करतात, ठीक आहे. पण मग तुम्ही मंदिर आपलं दवाखान्यात जातात आणि डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. उपचार करताना जर पेशंट खूपच क्रिटिकल असेल तर डॉक्टर काय म्हणतो, माझ्या हातात जेवढं तेवढं मी करतो, बाकी उपरवाले की हात. आणि मग उपरवाले की हात म्हणजे मग परत अध्यात्मवाद. आम्ही तर तेच मानतो ना. मग दोघांचा खऱ्या अर्थानं कॉम्बिनेशन झालं की मग मानवतावाद तयार होईल. ह्या पद्धतीनं त्या ठिकाणचं ते भाषणाचा रोख होता बघा. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा मग कोलकात्याला स्थापना करण्यात आली. राजा राममोहन राय यांनी स्थापना केली. कधी स्थापना झाली? 1814 किंवा 15. काय काही पुस्तकातले आता त्या गडबडी आहे ते बघून घ्या एकदा. 14 म्हणा किंवा 15 म्हणा. ओके. झालंय. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात होते? आताच बघितलं ना, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं कुठल्या कामात क्षेत्राशी संबंधित होते? विधवा विवाह. हा, विधवा पुनर्विवाह किंवा विधवा विवाह. विधवांचा विवाह म्हणजे पुनर्विवाह होणार ना तो, ठीक आहे. या नावाचं पुस्तक पण आहे त्यांचं. आणि त्याने त्यांच्या मुलाचा विवाह एका विधवेसोबत लावून दिलेला आहे. म्हणजे कर्ते समाज सुधारक होते. आणि विधवा विवाहाला कायद्याचं स्वरूप द्यावं याकरता 1,00,000 लोकांच्या स्वाक्षऱ्या असलेलं एक परिपत्रक इंग्रज सरकारकडे पाठवलं होतं बघा. ही तिथल्या संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य होते. पुढचा मुद्दा, स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली होती? ताराबाई शिंदे. कुठल्या होत्या? बुलढाणा. लक्षात. त्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला होता. हा लक्षात सांगता येणार नाही मला. आर्य बांधव समाज टिंबटिंब येथे होता. नागपूर. आता हे काय आर्य बांधव समाज? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रांतिकारी? क्रांतिकारकांची संघटना आहे. आता क्रांतिकारक आलंच म्हणून आता महाराष्ट्रातले क्रांतिकारक आलाय. मग आता महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांवरती नजर टाका एकदा. हे बघा, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी होता आर्य बांधव समाज. कोल्हापूरमध्ये काय होतं मग? शिवाजी क्लब. पुण्यामध्ये साखपेकर क्लब. हे वेगवेगळ्या भागातले हे कसे क्लबचे नावं लक्षात ठेवा. हा, ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले. कुठे भरले होते? लखनौला. आता हे या करता की बघा, हे हे अधिवेशन कधीच आहे? 1936 आहे. आणि 36ला बरोबर काँग्रेसच्या स्थापना होऊन 50 वर्ष झालेली होती. पण काँग्रेसच्या 50 अधिवेशनामध्ये एवढे लोक नव्हते, एवढे याच्या पहिल्याच अधिवेशनाला होते. लाखो लोक होते.
लक्षात. म्हणून मग काँग्रेसच्या लक्षात आलंय की आपण ग्रामीण भागापासून दूर आहे, म्हणून काँग्रेसचं 36चं अधिवेशन ग्रामीण भागात घेण्यात आलं होतं फैजपूरला. लक्षात. म्हणून हे अधिवेशन आहे. आणि ही जी काही किसान सभा जी होते, मग किसान सभा नंतर काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आले. काँग्रेसच्या नेत्याने सांगितलं बाबा तुमचे प्रश्न आम्ही हातात घेऊ म्हणून. मग याचे अध्यक्ष होते स्वामी सहजानंद आणि सचिव कोण होते? NG रंगा होते. भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडलेला होता? आता या क्रांतिकारक ज्या कालखंडातले त्या कालखंडात हीच क्रांती झालेली, कारण अमेरिकन क्रांती कधीची आहे? 1776 ची. फ्रेंच राज्यक्रांती 14 जुलै 1789, ही 4 जुलै 1776 ची. औद्योगिक क्रांती 18व शतक म्हणायचे. आणि रशियन राज्यक्रांती 1917 ची. या क्रांतीला कुठली क्रांती म्हणायचं मग? समाजवादी क्रांती. या क्रांतीनं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व दिलेली. लक्षात. यांनी स्वातंत्र्याची कल्पना या ठिकाणी रुजवण्याचं काम केलेले, याने जीवनाला गती देण्याचं काम केलेलं या क्रांतीनं. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 चे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. आता ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना कधीची आहे? 1920 ची आहे. ठीक आहे. हिचे पहिले संस्थापक कोण होते? नाम जोशी, नारायण मेघाजी जोशी, नारायण मल्हार जोशी, नाम जोशी. आणि यांनीच मग ऑल इंडिया ट्रेड फेडरल नावाची संस्था 28 ची स्थापना झाली, कारण इथून अकालपट्टी झाली होती त्यांची. ठीक आहे. हा, याला आयटक म्हणतात. नंतर आयटफ काढली त्यांनी. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? हे बघा, पहिला मुद्दा हा आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी समितीची स्थापना 1885 मुंबईला स्थापना केली होती 3 जणांनी. मग यापैकी एक होते फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती KT तेलंग. हे 3 जण होते. ब-क-ड. आता ही नवीन काही संघटना नाही. हिच्या अगोदर हिचाच कुठली संघटना होती मूळची? बॉम्बे असोसिएशन होती. बॉम्बे असोसिएशन कधीची होती? 1852 ची होती. मुंबईला स्थापना केली होती. दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, लक्षात, यांनी स्थापना केली होती. आणि हिचाच आधुनिकीकरण करून नवीन संस्थात रूपांतर झालं या संघटनेचं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये. 1875 मध्ये टिंबटिंब यांनी इंडियन लीगची स्थापना केली. कोणी केली? शिशिर कुमार बोस. लक्षात. इंडियन लीग नावाची संघटना स्थापन केलेली होती. कधीची आहे? पुढे गेली ती 1875. तिला पुढच्या वर्षी 150 वर्षे पूर्ण होत आहे म्हणून घेतलेले. म्हणजे प्रश्न असे निवडून आणलेले आहेत ते. आता उलट करू शकतात. शिशिर कुमार बोस यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? किंवा इंडियन लीग नावाची संघटना 1875 मध्ये शिशिर कुमार बोस यांनी कुठे स्थापन केली होती? कोलकात्याला. राष्ट्रीय सभेची स्थापना होण्यापूर्वी अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी यासाठी कोलकाता येथे कोणती राजकीय संघटना कार्यरत होती? महाजन सभा मद्रासला होती. मद्रास महाजन सभा असं नाव होतं तिथं. ही पुण्याला होती, ही मुंबईला होती. आता राहिला काय? इंडियन असोसिएशन. लंबा पर्याय दिला तर उत्तर सोपं होते. ही कधीची इंडियन असोसिएशन? 1878 ची. कोणी स्थापना केली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापना केली होती. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय संघटनेमध्ये ही पहिली असायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणी मग ते काँग्रेसला सगळ्या लोकांना सोबत घेऊन, तसं काँग्रेसपेक्षा जास्त प्रतिनिधी याला होते, पण मग ते वेगवेगळ्या प्रांतातले नसल्यामुळे गोंधळ होता तो.
1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आता काँग्रेसचे अधिवेशन सुरू झालेले आहेत बघा. आता काँग्रेसचे महत्वाचे अधिवेशन 22-23 लक्षात ठेवायचे. कुठले कुठले? 1885 मुंबई. कोण होते अध्यक्ष? उमेशचंद्र बॅनर्जी पहिले ख्रिश्चन धर्मीय अध्यक्ष. 1886 कोलकाता दादाभाई नौरोजी प्रथम पारशी. 1887 मद्रास बद्रुद्दीन तय्यबजी प्रथम मुस्लिम. 1888 अलाहाबाद जॉर्ज यूल प्रथम युरोपियन. 4 युरोपियन व्यक्ती अध्यक्ष राहिले, त्यातले पहिले जॉर्ज यूल होते, दुसरे अल्फ्रेड वेब होते, तिसरे हेनरी कॉटन एक होते, आणि आणखीन एक राहिलेले जॉर्ज यूल एक. त्याच्यानंतर 1891 कुठे झालंय? नागपूर प्रथम हिंदू अध्यक्ष आनंद चार्लू. 1900 लाहोर NG चंदावरकर प्रथम मराठी भाषिक अध्यक्ष. 1905 बनारस गोपाळ कृष्ण गोखले, इथं बंगाल फाळणीचा निषेध करण्यात आला आणि चतुसूत्रीला मंजुरी देण्यात आली. 1906 कोलकाता दादाभाई नौरोजी स्वराज्याचा प्रथम ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला. ठीक आहे. 7 सुरत काँग्रेसमध्ये फूट पडलेली. 1916 लखनौ ही फूट संपुष्टात आली आणि लीग आणि काँग्रेस आपल्या लीग आणि काँग्रेसमध्ये करार झाला, लखनौ करार. 1917 कोलकाता अॅनी बेजंट अध्यक्ष होत्या, प्रथम महिला अध्यक्ष, आणि अस्पृश्यता विरोधी ठराव संमत झालेला आहे या ठिकाणी. 1920 ला 2 अधिवेशन झालेत. एक खास अधिवेशन झालं कोलकात्याला, लाला लजपत राय अध्यक्ष होते, असहकार चळवळीला मंजुरी देण्यात आली. 20 चं रेग्युलर अधिवेशन झालं नागपूरला, चक्रवर्ती वीर राघवाचार्य अध्यक्ष होते. लक्षात. त्यानंतर 1922 गया बौद्ध गया CR दास अध्यक्ष होते. स्वराज्य पार्टीचा ठराव या ठिकाणी मांडला गेला होता, जो फेटाळला गेला होता. 1923 100 वर्षे होते यावर्षी. दिल्लीला झालेले मौलाना आझाद अध्यक्ष आणि सर्वात कमी वयाचे अध्यक्ष असलेले व्यक्ती होत्या त्या. 24व्या वर्षी अध्यक्षपदी आले होते. 1924 पुढच्या वर्षी 100 वर्षे होत आहे, बेळगाव अध्यक्ष महात्मा गांधी. 1925 कानपूर अध्यक्ष सरोजिनी नायडू, प्रथम भारतीय महिला अध्यक्ष. 1929 लाहोर पंडित नेहरू, संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झालेला आहे. 1931 कराची सरदार पटेल, मूलभूत हक्काचा ठराव संमत झाला, गांधी एअरविंग कराला संमती देण्यात आली. 1936 फैजपूर प्रथम ग्रामीण भागातील अधिवेशन म्हणा, किंवा एकच प्रश्न होता सर्वाधिक शेतकऱ्यांचा भरणा असलेलं पहिलं अधिवेशन कोणतं आहे? प्रश्न असा आहे. आता ग्रामीण भागात झालं शेतकरीच लोक असणारे, फैजपूरचं अधिवेशन. 1938 हरिपुरा सुभाषचंद्र बोस होते. लक्षात. राष्ट्रीय नियोजन समितीची पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. 1939 त्रिपुरी मध्य प्रदेश मध्ये सुभाषचंद्र बोसच अध्यक्ष होते. साम्राज्यवाद विरोधी ठराव संमत करण्यात आला होता. 1942 मुंबई चेलेजाव चळवळीचा ठराव संमत करण्यात आला होता, मौलाना आझाद होते अध्यक्ष. 1946 मेरठ आचार्य कृपलानी अध्यक्ष होते, आणि 1947 दिल्ली राजेंद्र बाबू अध्यक्ष होते. फक्त इथं लक्षात काय घ्यायचं, भारताला स्वातंत्र्य मिळाले, इथं 46 चे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी, आणि इथं अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. प्रश्न कसा आला ते लक्षात घ्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण? सुभाषचंद्र बोस, आचार्य कृपलानी, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू असे खाली पर्याय होते. तर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी, कारण अधिवेशन डिसेंबर महिन्यात होत आहे आणि हे अध्यक्ष पुढच्या डिसेंबर पर्यंत अधिवेशनामध्ये पुढचा अध्यक्ष येणार, मग असं राहतं. आणि यांच्या दरम्यानच 15 ऑगस्टला स्वातंत्र्य भेटलेले आहे. लक्षात. परत त्या हिशोबाने प्रश्न काय येऊ शकतो, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कोण? राजेंद्र प्रसाद. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 47 ला. त्या वर्षीचं अधिवेशन कुठे झालं? दिल्लीला. त्याचे अध्यक्ष कोण होते?
राजेंद्र प्रसाद. समजलं का दोन्हीतला फरक? भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अध्यक्ष विचारलं आचार्य कृपलानी, आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष विचारलं राजेंद्र प्रसाद. चला आता 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. कुठला ठराव झाला इथं? स्वराज्याचा की संपूर्ण स्वराज्याचा? नुसतं स्वराज्याचा ठराव संमत झालेला आहे, आणि संपूर्ण स्वराज्याचा लाहोरच्या 1929च्या अधिवेशनात आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ओमेश चंद्र बॅनर्जी. ह्यूम सुद्धा बरेच जण मारण्याची शक्यता आहे, ते संस्थापक आहे. पहिले अध्यक्ष ओमेश चंद्र बॅनर्जी कोण होते? वकील होते. कुठल्या धर्माचे होते? ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता त्यांनी, म्हणून प्रथम ख्रिस्ती अध्यक्ष म्हणतात त्यांना आपण. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरवण्यात आले होते. कारण पुण्यामध्ये आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. कुठली साथीचा आजार होता? कॉलरा. प्लेग नाही, कॉलरा होता. कॉलराची साथ आली होती, आणि म्हणून मग या ठिकाणी ऐनवेळी ही बैठक पुण्याच्या ऐवजी मुंबईला घेण्यात आली. बर, पुण्यामध्ये जी बैठक होणार होती तिचं आयोजन कुठली संस्था करणार होती? सार्वजनिक सभा करणार होती. पण यांनीच पत्र पाठवून सांगितले तर कॉलराची साथ आहे, उग बरेच आजारी पडून जासाल एखादं, म्हणून ऐनवेळी ही बैठक मग मुंबईला घेण्यात आलेली. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या 1886च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. 87 ला होते बद्रुद्दीन तय्यबजी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1892 ला असतील बघा. ओमेशचंद्र बॅनर्जी 1885 ला होते. हे 95 ला असतील. चला पुढचा प्रश्न. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? आता हे संपूर्ण स्वराज्य आहे, कुठला येईल मग? लाहोर. कोणत्या वर्षीचा? 29चा. याचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. लक्षात. लखनौचं अधिवेशन कधी झालं? 16 ला. अंबिका चरण मुजुमदार होते. कुठला ठराव झाला इथं? लीग आणि काँग्रेसमध्ये करार, आणि जहाल आणि मवाळ गट एकत्र आहे. मुंबईला तर भरपूर अधिवेशन झालेली, एकच नाही असं. सुरतचं अधिवेशन कधीच आहे मग? खास करून 7चा. अध्यक्ष कोण होते? नाही, राजबिहारी बोस की घोष? घोष. राजबिहारी बोस क्रांतिकारक होते, ते काँग्रेसमध्ये नव्हते. हे घोष आहे, हे मवाळ मतवादी नेते होते. राष्ट्रीय सभेचे आपलं भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस अध्यक्षपद कोणी बसवले? जवाहरलाल नेहरू. हे बघा 36च्या अधिवेशनाचे पण अध्यक्ष होते ते, आणि 37च्या दिल्लीला झालेल्या अधिवेशन त्याचे पण अध्यक्ष होते. महात्मा गांधी कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 24 बेळगाव. सरदार वल्लभभाई पटेल 31 कराची. एम.एन. रॉय काँग्रेसमध्ये नव्हते, हे समाजवादी नेते होते. मानवेंद्र रॉय यांनी पीपल्स प्लॅन नावाचा योजना मांडलेली होती, समाजवादी योजना म्हणतो आपण त्याला. कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आलेत? कुठलं आहे मग? लखनौचं अधिवेशन. कधीच आहे? 16चा. अध्यक्ष अंबिका चरण मुजुमदार. आणि इथंच आणखीन दुसरं वैशिष्ट्य काय? लीग आणि काँग्रेसमध्ये लखनौ करार आहे. इथं 2 गट एकत्र आलेत आणि लखनौ करार आहे. सुरतच्या अधिवेशनामध्ये फूट पडलेली आहे. फैजपूर अधिवेशन ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन आहे. अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये प्रथम इंग्रज व्यक्ती अध्यक्ष राहिलेला होता 1888 जॉर्ज यूल. जोड्या लावा. आता अधिवेशन दिलेत आणि अध्यक्ष दिलेले आहेत बघा. आता हे पहिले जे अधिवेशन आहे उमेश चंद्र बॅनर्जी
3 न सुरुवात होणारे 3 पर्याय 1 2 3 म्हणजे हा पर्याय कटवला आपण. आपला फॉर्मॅट 86चं 4 येतं. 4 कुठे आहे 2 ठिकाणी, हा पण पर्याय कटवला आता. त्याच्यानंतर 2 आला उत्तर, मग 2 नंबर उत्तर येते. पुढील पैकी कोणत्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? कोणाच्या प्रेरणेने? ॲलन ह्यूम. भारतामध्ये इटावा नावाच्या जिल्ह्याचे ICS अधिकारी राहिलेले आहे. 1857 उठावाच्या वेळेस इटावामध्ये जिल्हाधिकारी असताना, ICS अधिकारी असताना मग साडी नेसून त्यांना पळून जावं लागलेले आहे. लक्षात, इथं त्यांच्या लक्षात आलंय की भारतीय लोक इतकी खतरनाक नसताना इतके खतरनाक का बनले, आणि यातून त्यांच्या लक्षात आलंय की इंग्रजांविषयीचा राग त्यांच्या मनामध्ये हळूहळू वाढत गेला आणि तो उठावाच्या रूपानं बाहेर पडला. आणि परत अशा प्रकारची उठाव उद्यायचे नसेल तर भारतीय लोकांचा राग एखाद्या संघटनेच्या माध्यमातून बाहेर पडणं गरजेचे, ज्यामुळे इंग्रजांची राजवट पण टिकून राहील, भारतीयांच्या समस्या पण मिटल्या जाईल आणि इंग्रजांचे जीव जाणार नाही. आणि याच्यावर उपाय म्हणजे ज्या पद्धतीने इंग्लंड मधल्या सत्ताधारी पार्टीच्या चुका दाखवण्यासाठी विरोधी पक्ष असतो, त्याच पद्धतीने भारतातल्या इंग्रजांच्या सत्ताधारी पार्टीच्या चुका दाखवण्यासाठी भारतीयांची एखादी संघटना असावी. आणि यातून ती संघटना मग 1885 ला स्थापन केली, काँग्रेस राष्ट्रीय सभा नावाची. झालंय का? हा. अरे काय झालं? 80 प्रश्न झालेत. मी म्हटलं काय झालं, म्हणजे हा ही फाईल संपलेली. ओके ठीक आहे, आज थांबू आपण. सरांचं पुढं मराठी इंग्रजीचे लेक्चर आहे. ठीक आहे.